नमस्कार. मराठी कायदा चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. मित्रांनो, अनेक वेळा आपण मागणी करत होता की रेकॉर्डिंग किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग हे मान्य न्यायालयात सादर कसं करायचं याच्याबद्दल माहिती द्या. अनेक वेळा मी त्याच्यामध्ये रील्समधून शॉर्ट्समधून प्रयत्न केला, परंतु लक्षात येतंय की ही माहिती शॉर्टमध्ये किंवा रील्समध्ये देऊ शकणार नाही. आणि त्यामुळे आपण मात्र आजपर्यंत देखील गोविंदाप्रमाणे हे घ्या पेन ड्राईव्ह असं जर आपण कोर्टात सादर करत असाल तर आपला पुरावा कोर्टात पुराव्याकामी वाचला जाणार नाही. आता पुराव्याकामी वाचला जाणार नाही म्हणजे काय, किंवा तो दाखल कसा करायचा, मग तो पुराव्याकामी वाचला जाईल आणि मग तो कसा सादर करायचा आणि त्याचा कसा फायदा होईल याच्याबाबतचा हा सविस्तर व्हिडिओ. मित्रांनो, मराठी कायदा चॅनल हा तुम्हाला नेहमीच सहकार्य करीत आलेला आहे. आमची फक्त मागणी आहे की आपण कमेंट करा, आम्हाला प्रोत्साहन द्या, किंवा हे व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. मराठी कायदा चॅनलला पती पत्नीच्या वादावर असतील किंवा सासू सुनेच्या वादावर असतील किंवा आणखीन काही या केसेस असतील, मॅट्रिमोनियल केस असतील किंवा पोलीस स्टेशनचे वाद असतील, पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला मिळणारे अधिकार असतील, याच्याबद्दलचे सविस्तर आणि रील्समध्ये व्हिडिओ नेहमीच येतात. हे व्हिडिओ आपल्याला मोफत मिळतात आणि हे मोफत आणि कायम आणि अपडेटेड मिळण्यासाठी आपण सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आधी आपण बघूया की रेकॉर्डिंग म्हणजे काय. तर रेकॉर्डिंग हे कधी फोनवर असतं, कधी कुठले डिव्हायसेस असतात, त्यामधून तुम्ही तुमचं रेकॉर्डिंग म्हणजेच ऑडिओ रेकॉर्डिंग किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता. आता हे व्हिडिओ रेकॉर्डिंग्स किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग हे लीगल आहेत का, तर या प्रश्नात न जाता हे लक्षात घ्या, प्रत्येक कृती जी तुमच्या संरक्षणार्थ किंवा पुरावा बनवण्यासाठी केली असेल ती कॉन्स्टिट्यूशननेच आपल्याला लीगल ठरवलेली आहे. तर घटनेने जो अधिकार दिलाय त्याच्याबद्दल आणि त्याच्यावर विसंबून राहून आपण हे नक्कीच करू शकता. पुढे हा पुराव्याकामी वाचणे किंवा पुराव्याकामी धरणे या विषयाबद्दल अनेक वेळा मला विचारलं गेलं की नक्की सर आपको कहना क्या है, कहना क्या चाहते हो. तर मित्रांनो, एखादा पुरावा जर आपण झेरॉक्स रूपात दिला असेल तर तो सेकंडरी एव्हिडन्स म्हणून पकडला जातो. सेकंडरी एव्हिडन्स म्हणजे दुय्यम पुरावा. याबद्दल अनेक वेळा मला प्रश्न विचारला गेलेला आहे. तर मित्रांनो, तर यामध्ये आपण ट्रिक्स वापरून त्याला निशाणी पाडू शकतो. निशाणी पाडणं म्हणजे कोर्टामध्ये नंबर पाडणं, आणि हा नंबर पडल्यावरच मग आपल्या केसमध्ये तो पुरावा म्हणून घेतला जातो. आपण आपल्या मूळ विषयावर येऊ की व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग कसं द्यायचं. तर व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग देत असताना आपल्याला एखादा व्हिडिओ द्यायचा आहे, तर त्यामध्ये आपल्याला आपल्या मान्य न्यायालयाचं नाव, त्यानंतर आपली डॅश विरुद्ध डॅशची केस याचे वरचा फॉर्मॅट भरून, त्यानंतर तुम्ही अर्जदार असाल किंवा जाबदार असाल तर त्यामध्ये लिहावं लागतं की अर्जदारतर्फे व्हिडिओ रेकॉर्डिंग बद्दलचे डिस्क्रिप्शन खालीलप्रमाणे. मग त्याच्यामध्ये पहिल्या पॅरेग्राफला तुम्ही लिहा की अमुक अमुक दिवशी माझ्या अर्जदार यांच्या घरी किंवा जाबदार यांच्या घरी अर्जदार किंवा जाबदार ही आली होती किंवा हे लोक आले होते, आणि मग अर्जदारचे नातेवाईक जाबदारचे नातेवाईक आले होते, त्यावेळेस त्यांनी असा असा गोंधळ केला आणि त्यावेळी मी त्या घटनेचं व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग केलेलं आहे. सदरचे व्हिडिओ रेकॉर्डिंग मी माझा मोबाईल, अर्जदार यांनी त्यांचा मोबाईल डॅश डॅशमधून केलेला आहे. सदरचा मोबाईल आज देखील अर्जदार यांच्या ताब्यात आहे. सदरचा मोबाईल यामध्ये ही व्हिडिओ रेकॉर्डिंग सेव्ह झालेली आहे आणि त्याला ऑटोमॅटिकली मोबाईलने त्या फाईलला डॅश डॅश हा नंबर दिलेला आहे. सदरच्या व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये काय काय घडलं आणि कोण कोण काय काय बोललं याच्याबद्दलचं डिस्क्रिप्शन मी देत आहे. सोबतच 63A नवीन पुराव्याच्या कायद्यानुसार मी ॲफिडेव्हिट देखील देत आहे. मग त्याच्यामध्ये व्हिडिओत काय काय घडलं, तर पहिल्यांदा तुमची बायको आपण धरून चालू, सुनीता. तुमचं नाव प्रकाश. मग सुनीता काय बोलली, प्रकाश काय बोलला, प्रकाशची आई काय बोलली, प्रकाशचे वडील काय बोलले, सुनीताची आई काय बोलली, सुनीताचे वडील काय बोलले, हे आपल्याला त्या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये लिहिणं गरजेचं आहे. आणि ही पूर्ण कथा लिहून झाली, कोण काय बोललो कोण काय बोललं. आपल्याला मराठी या विषयात पूर्वी कथा असायच्या आणि या साईडला लिहिलं असायचं सुनीता डॉट डॉट काय म्हटली, प्रकाश डॉट डॉट काय म्हटला, असं असं असं. आणि मग शेवट, या घटनेनंतर वरील डॅश डॅश हे लोक आमच्या घरातून किंवा या घटना ठिकाणावरून निघून गेले आणि यानंतर मी व्हिडिओ बंद केलेला आहे.
सदरप्रमाणे व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये काय काय घडलं की त्याचे संवाद काय काय होते हे कोणत्याही कटछाट केल्याशिवाय मी मान्य न्यायालयात सादर केलेले आहेत. येण्याप्रमाणे सादर असे. अशाप्रमाणे मोठा अर्ज करून त्याच्याबद्दलची डिस्क्रिप्शन लिहून तुम्हाला मान्य न्यायालयात या गोष्टी सादर कराव्या लागतात. ऑडिओ रेकॉर्डिंगमध्येही तसंच आपल्याला सादर करावं लागतं. फक्त ऑडिओ रेकॉर्डिंग पुन्हा वादाच्या भोवऱ्यात पोहोचू शकतं. त्यामुळे व्हिडिओ रेकॉर्डिंग मात्र आपण योग्य प्रकारे मान्य न्यायालयात देऊ शकता. ऑडिओ रेकॉर्डिंग देत असताना पण मला दिनांक डॅश 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 दिवशी डॅश डॅश या माणसाचा फोन आला, अर्जदार यांना फोन आला, जबाबदार यांचा आला किंवा जबाबदार यांच्या आईचा, वडिलांचा, भावाचा आला आणि त्या ऑडिओ रेकॉर्ड हा मला माझा अर्जदार यांना त्यांचा फोन नंबर डॅश डॅशवर, जबाबदार यांनी त्यांचा नंबर डॅश डॅश यावरून केलेला होता. तो फोन दिनांक डॅश डॅश दिवशी डॅश डॅश या वेळात आलेला होता. त्या कॉल मी त्या अर्जदार यांनी रेकॉर्ड केलेला आहे. त्या कॉलचे ड्युरेशन डॅश डॅश असे आहे. आणि मग तुम्ही ते सगळं लिहायचं आणि मग त्यामधील घडलेला संवाद खालीलप्रमाणे. मग हॅलो म्हटल्यापासून किंवा खोकला असेल तर तेही त्यामध्ये लिहिलं पाहिजे. आणि मग हे सगळं लिहून त्याची स्क्रिप्ट बनवून आपण मान्य न्यायालयात सादर करायला पाहिजे. आणि शेवटी त्या ऑडिओ रेकॉर्डिंगच्या लिहिलं पाहिजे की मग फोन ठेवला आणि त्या माझा मोबाईलमध्ये ऑटोमॅटिक सेव्ह झाला. त्याला ऑटोमॅटिक सेव्ह झाल्यामुळे त्याला हा नंबर ऑटोमॅटिकली पडला, सेम व्हिडिओ रेकॉर्डिंग प्रमाणे. आणि याप्रमाणे करून आपण मान्य न्यायालयात ते ऑडिओ किंवा व्हिडिओ डिस्क्रिप्शन म्हणजे त्यामधील संवाद हे देऊ शकता. त्याच्याबद्दल बरोबरच पुराव्याचा नवीन कायदा याप्रमाणे 63A सर्टिफिकेट आपण द्यायला लागतं. 63A सर्टिफिकेट म्हणजे नक्की काय, तर 63A सर्टिफिकेटमध्ये मित्रांनो आपण लिहायचं आहे की सदरचे व्हिडिओ रेकॉर्डिंग मी आज रोजी संवादासह मान्य न्यायालयात सादर करीत आहे. ते पुराव्याकामी वाचलं जावं आणि मग त्या गोष्टी आणि ते व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग हे सत्य आहे. माझा मोबाईल क्रमांक, माझा मोबाईलचा मॉडेल डॅश डॅश, कंपनी डॅश डॅश यामध्ये मी काढलेला आहे. सदरच्या मोबाईलची मूळ डिव्हाइस हा माझ्याकडेच आहे. आणि या सर्व गोष्टी जेव्हा आपण लिहून कोर्टामध्ये सादर कराल त्यावेळेसच आपला पुरावा हा पुरावा म्हणून धरला जाईल, अन्यथा कचऱ्याची पेटी. आता आपण पुढच्या भागात येऊया, शेवटच्या भागात, की आपण हा व्हिडिओचा पेनड्राईव्ह किंवा ऑडिओचा पेनड्राईव्ह हा मान्य न्यायालयात सादर केला तर तो कसा करायचा. तर त्याच्यासाठी आपण पुन्हा एक अर्ज करायचा की आज रोजी अर्जदारातर्फे विनंती की अर्जदार हे त्यांच्याबद्दल घडलेल्या घटनेचा व्हिडिओ या न्यायालयात सादर करीत आहेत. त्यासाठी 63A सर्टिफिकेट दिलेलं आहे. तसेच संवादाचे डिस्क्रिप्शन देखील दिलेलं आहे. त्यामुळे या व्हिडिओ ज्यामध्ये जतन केलेला आहे तो पेनड्राईव्ह डॅश 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 या कंपनीचा असून त्याचा मॉडेल नंबर डॅश डॅश असा आहे. तो मान्य न्यायालयात सादर करण्याची परवानगी द्यावी. अशा रीतीने आपण आपला व्हिडिओ रेकॉर्डिंगचा पेनड्राईव्ह मान्य न्यायालयात सादर करू शकता. बरं, आता हा व्हिडिओचा पेनड्राईव्ह हा मान्य न्यायालयाने स्वतःच्या घरी घेऊन जावं का क्लार्ककडे द्यावा, तर तसं नाही. त्यासाठी आपल्याला एक सेपरेट अर्ज करावा लागतो की सदरचा व्हिडिओ रेकॉर्डिंगचा पेनड्राईव्ह हा अतिशय महत्वाचा असून तो पुराव्याकामी आज रोजी वाचला जाणं अत्यंत आवश्यक आहे व तो जतन करून ठेवणं अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे सदरचा पेनड्राईव्ह किंवा सदरचा जो ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंगचा तुमचा डिव्हाइस आहे तो सेफ कस्टडीमध्ये ठेवण्यात यावा. याबाबत ही सर्व सेपरेट अर्ज आपल्याला न्यायालयात करावा लागतो. मग त्यानंतर तो लॉकर्समध्ये ठेवला जातो आणि ज्यावेळेस आपली केस असेल किंवा ज्यावेळेस आपल्या केसमध्ये गरज असेल त्यावेळेस त्याला एक लॉकर नंबर पडलेला असतो. त्यामधून तो आणून मान्य न्यायालयात सादर केला जातो किंवा मान्य न्यायालयात तो पुरावाकामी धरला जातो. याला आम्ही म्हणतो पुरावाकामी वाचला गेला, रेकॉर्डेड इन द एव्हिडन्स किंवा रेकॉर्डेड ॲज पर एव्हिडन्स किंवा रेकॉर्डेड फॉर एव्हिडन्स, अशा अनुषंगाने आपण त्याला म्हणतो. आणि मगच आपण आपलं व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग मान्य न्यायालयात सादर करू शकता. व्हिडिओ ऑडिओ पुरावा आहे का, व्हिडिओ ऑडिओ चालतो का, असे अनेक प्रश्न ज्यावेळेस आपल्याला पडत असतात त्यावेळेस हो, तो व्हिडिओ ऑडिओ हे पुरावे मान्य न्यायालयात चालतात, परंतु ते दाखल करण्याची प्रोसिजर थोडीशी लेंदी आहे. तसं पाहता 1 तासाभरात तुम्ही सगळ्या गोष्टी लिहून आणि डॉक्युमेंटरी करून तुम्ही करू शकता. त्यामुळे ही गोष्ट काही अवघड नाही, हिमालय चढण्यासारखी तर नक्कीच नाही. आणि जर तुम्हाला केस जिंकायची असेल तर तुमचा पुरावा योग्यरीत्या सादर करणं कोर्टात हे तुमचं कर्तव्यच नाही का. मग त्याच्यासाठी न थकता अविरतपणे काम केलं किंवा त्याच्याप्रमाणे ज्या प्रोसिजर मान्य न्यायालयाने किंवा कायद्यामध्ये लिखित केलेले आहेत त्याचं आपल्याला पालन करावं लागणार आहे की नाही, की डायरेक्ट मग गोविंदा टाईप
पळत जायचं, व्हिडिओ मिला आज, मुझे व्हिडिओ मिला, ये लो पेन ड्राइव, ये देखो आज, लगाओ अपने लॅपटॉप को. तर मित्रांनो असं चालणार नाही. पिक्चर बघून त्यामधल्या कृती करून चालवू नका. पिक्चरमध्ये जर आमच्या खऱ्या प्रोसेस लिहिल्या तर आपण पिक्चर बघणार नाही. त्यामुळे त्यामध्ये मसाला असतो, परंतु त्या मसाल्यावर अवलंबून राहून आपण कोर्टात कृत्य करू नका. तर मित्रांनो, एकंदर अशी परिस्थिती आहे किंवा अशी प्रोसिजर आहे ज्याद्वारे मान्य न्यायालयात आपण आपले पुरावे सादर करू शकता. तर मित्रांनो, आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल, कळाला असेल आणि तुमचा व्हिडिओ, ऑडिओचे रेकॉर्डिंगचे पुरावे हे मान्य न्यायालयात सादर कसे करायचे हे लक्षात आलं असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो लवकरच भेटूया. तोपर्यंत मला आपली रजा द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.